महाराष्ट्र राज्यात 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्याची घोषणा होणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित असल्याचा मेसेज सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र मंत्रालय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर अद्याप तरी याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. कारण नवीन जिल्हा निर्मितीसाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवणे, मंत्रिमंडळ निर्णय, जे ठिकाण जिल्हा म्हणून घोषित होणार आहे त्या ठिकाणी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आदी विविध प्रक्रिया असाव्या लागतात. मात्र याची शहानिशा न करता हा मेसेज कोणीतरी पाठवला आणि अनेकांनी तो खरा समजून व्हायरलही केला आहे. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारलं असता ते काय म्हणाले ते ऐका. आता नवीन जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मंत्री म्हणून जे माझं मत आहे ते काल पण मी मांडलं की नवी जिल्हे करणं हे अतिशय विकासात्मक दृष्ट्या मोठं पाऊल आहे. पण हे जिल्हे करत असताना जर जिल्ह्याच्या ठिकाणची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केली, म्हणजे जिल्हाधिकार्यालय असेल, न्यायिक व्यवस्था असेल, जिल्हा रुग्णालय असेल, सामान्य रुग्णालय असेल, एसटी स्टँड असेल, हे जर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलं आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची जर घोषणा केली, तर आता काही जिल्ह्यामध्ये जिल्हे जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या इमारती होत आहेत, आतापर्यंत एसटी स्टँड होत आहेत, हे होणार नाही. आणि जिल्हे जाहीर करणं विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे. परंतु अशा पद्धतीनं जर झालं तर सगळ्यांना न्याय मिळू शकतो, चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो, असं एक मंत्री म्हणून माझं मत आहे. हा, मला असं माझं जिल्हे जिल्हे होणं ही काळाची गरज आहे. त्याच्यातनं चांगली डेव्हलपमेंट होईल. छोटे छोटे जिल्हे असतील तर विकासात्मक चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात. पण शेवटी जिल्हे जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, त्याच्यानंतर एसटी स्टँड, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखील गोष्टी असतात किंवा त्या सुरू झाल्यानंतर देखील जर केलं तर चालेल. पण शेवटी हा निर्णय कॅबिनेटचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. पण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री महोदय घेतील. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.